शुअर आहे आणि कम्फर्टेबल फील करत आहे, तर ते सर्वात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. पण प्रत्यक्षात ते एकमेकांना चुकीचं समजत असतात. सॅटिस्फॅक्शन ही एक सिंगल साइन ने ओळखता येणारी गोष्ट नाहीये. कधी तुम्हाला असं वाटतं का, इंटिमेसी झाल्यानंतर पार्टनर शांत असतो, काही विशेष बोलत नाही आणि मग मनात प्रश्न लगेच येतो, तो खरंच सॅटिस्फाय आहे का? असा एक प्रश्न आपल्या फॉलोअरने विचारला होता. सेक्स झाल्यानंतर मला समजत नाही की माझा पार्टनर खुश आहे की नाही, कसं ओळखायचं? याबाबत मी प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ही गोष्ट खूप प्रॅक्टिकली समजावून सांगितली. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी बाबत मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी पुणे व मुंबई येथे पेशंट्सला भेटतात. डॉक्टर मुंदडा सांगतात की सॅटिस्फॅक्शन ही एक सिंगल साइन ने ओळखता येणारी गोष्ट नाहीये. फिजिकल आणि इमोशनल दोन्ही गोष्टींचा मिक्स असतो. त्यामुळे एक सॅटिस्फाय रिॲक्शन दिसली म्हणजे सॅटिस्फाईड असं सरळ नियम नसतो. सगळ्यात आधी बॉडी लँग्वेज कडे लक्ष द्यायचंय. जर इंटिमेसी नंतर पार्टनर रिलॅक्स दिसत असेल, कम्फर्टेबल वाटत असेल, जवळ राहण्याची इच्छा दाखवत असेल, तर पॉझिटिव्ह साईन असू शकतो. काही वेळा चेहऱ्यावर एक शांत कंटेंट एक्सप्रेशन दिसतो, ते सुद्धा सॅटिस्फॅक्शनचं इनडायरेक्ट चिन्ह असू शकतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती एक्सप्रेस वेगवेगळ्या प्रकारे करतो. काही लोक ओपनली एक्सप्रेस करतात, तर काही लोक शांत राहतात. त्यामुळे पार्टनरला जास्त रिॲक्ट करता नाही आलं याचा अर्थ ती किंवा तो डिससॅटिस्फॅक्ट आहे असं म्हणणं चुकीचं असू शकतं. डॉक्टर मुंदडा सांगतात की सॅटिस्फॅक्शन समजून घेण्याचा सगळ्यात स्ट्रॉंग मार्ग आहे कम्युनिकेशन. जर पार्टनर नंतर कम्फर्टेबल वाटत असेल, बोलायला तयार असेल, फ्युचरमध्ये हे इंटिमेसीबद्दल पॉझिटिव्ह असेल, तर याचा अर्थ ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीक आहे. आणखी एक स्टेबल गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन. जर इंटिमेसी नंतर ही पार्टनर तुमच्याशी कनेक्ट फील करत असेल, थोड्या गप्पा मारत असेल, जवळ बसणे किंवा शांतपणे एकत्र वेळ घालवणे सुद्धा सॅटिस्फॅक्शनचाच एक भाग असू शकतो. पण अनेकदा लोक एक कॉमन मिस्टेक करतात, ते म्हणजे ॲझ्युम करतात, तो काही बोलला नाही म्हणजे खुश नाही किंवा ती शांत आहे म्हणजे इंटरेस्टेड नाही. अशा अजम्पशन्समुळे रिलेशनशिपमध्ये कन्फ्युजन वाढतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक कपल्स अशाच गैरसमजामुळे येतात, पण प्रत्यक्षात ते एकमेकांना चुकीचं समजत असतात. याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ओपन कम्युनिकेशन. कधी कधी थेट विचारणं, तुला कसं वाटतंय किंवा आपण काही वेगळं ट्राय करू शकतो का? सुरुवात थोडी ऑकवर्ड वाटू शकते, पण यामुळे क्लिअरिटी येते आणि बॉन्डिंग अजून मजबूत होते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे, सॅटिस्फॅक्शन प्रत्येक वेळी सारखाच असेल असं नाही. मूड, स्ट्रेस, एनर्जी लेवल यावरही तो बदलू शकतो. त्यामुळे एकाच अनुभवानुसार मोठा निष्कर्ष काढणं योग्य नाही. शेवटी डॉक्टर मुंदडा सांगतात, इंटिमसी ही परफॉर्मन्स नसते, ती कनेक्शन असते. जर पार्टनर तुमच्यासोबत इमोशनली शुअर आहे आणि कम्फर्टेबल फील करत आहे, तर ते सर्वात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचे डाऊट्स असतील, तर अंदाज लावण्यापेक्षा मोकळेपणाने बोलणं हा सर्वात योग्य उपाय आहे आणि गरज वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. डॉक्टर मुंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिक येथे तुम्हाला योग्य आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन मिळू शकतं. अशाच रिअल लाईफ प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सेक्स नंतर पार्टनर खुश आहे की नाही कसं ओळखायचं? प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की सेक्स नंतर पार्टनर खुश आहे की नाही कसं ओळखायचं? प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की एकच फिक्स असं साईन नसतं. जर पार्टनर रिलेटेबल, जर पार्टनरला रिलॅक्स प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की जर पार्टनर रिलॅक्स दिसत असेल, तर कम्फर्टेबल असेल, जवळ राहण्याची इच्छा दाखवत असेल, तर गुड साईन आहे. पण ती किंवा तो शांत आहे म्हणजेच अनहॅपी आहे असं लगेच अझम्पशन्स ठेवायचं नाहीये. सगळ्यात मोठा हॅक गेस करू नका. आस्क करा. सगळ्यात मोठा हॅक म्हणजे तुम्हाला विचारायला हवं, गेस करायचं नाहीये. एक सिंपल प्रश्न, तुला कसं वाटतंय? क्लिअरिटी येऊ देत. इंटिमसीमध्ये माइंड रिडिंग नसतं. कम्युनिकेशन हा सगळ्यात मोठा सोर्स असतो आणि अशाच सॅटिस्फॅक्शन परफॉर्मन्स
आणि लक्षात ठेवा रिलेशन आणि लक्षात ठेवा रिअल सॅटिस्फॅक्शन परफॉर्मन्समध्ये नाही तर कनेक्शनमध्ये असतो. झालं.